नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण हरि विठू पंढरीनाथ देवा सहित दयाचे समाधी काले करीतो महाभक्तो काय वर्णोदयासी नमस्कार नयनांजन केसरी पूर्णा दिव शिवा गुणा गुणपूर्णा तुझ नमो नमना चित्ता शिवदिना प्रतिष्ठानमूला करीराजे निराजे हरि पुण्यतीर्थी आनंदे स्वभावे गुरु नरहरीला नमस्कार स्वयं ब्रह्मसच्चिदानंदमूर्ति महाराज योगी सखा चक्रवर्ती भक्ति नमस्कार श्री अगणित ज्याची ब्रह्मस्वरूप दृढवृत्ती अखंड त्याची अखंड स्वरूपी समाधि विराजे ज्याचे मस्तक शुभ्रवर्ण पटका पटका शोभतो रूपे सुंदर साजिरा दिनकरा ऐसा जगी भासतो कंदासी महाराज लक्ष्मण चिदानंद बंद स्वरूपी महायोगी स्वयं सिद्ध झाला गुरुज्ञानोधामता नित्य नमस्कार चरणी दृढ भक्ती ज्याची श्रीकृष्ण नामी करी प्रीतीसाठी श्रीकृष्ण स्वरूपी अंबोधी गेला श्रीकांतनाथ चरणी इंद्रायणी सुरनदी तटिता निवासी कैवल्यदायक सदा प्रिय सज्जनासी द्वारी भक्तांनी दाखवली दीपक देवनी म्हणतात तुमच्या हातून
हरी हरी ओळखिला हारी धन्य तो संसारी ओळखिला हारी धन्य तो संसारी मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित सिद्धी लावी पिसे कोण तया पुसे सिद्धी लावी पिसे कोण तया पुसे नेले राजहंसे पाणी काय नेले राजहंसे पाणी काय काय ते करावे संदेही निर्गुण ज्ञानाने सगुण ओस केले केले कर्म झाले केले कर्म झाले त्याची फळाले उपजले मेले ऐसे किती उपजले मेले ऐसे किती एका जनार्दनी पुरे यातायाती एका जनार्दनी पुढे यातायाती सुखाची विश्रांती हरी संगे सुखाची विश्रांती हरी संगे ओळखिला हरी धन्य तो संसारी मोक्ष त्याचे घरी महाराज गुरु जय जय परम ब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परम गुरु महाराज ओळखिला देव ओळखिला देव संत कृपे जानिए ओळखिला
ग सा नि सा ध ध ध शुद्ध धनी धनी सा ग सा नि सा ग म ग सा नि सा ग म द नि द म ग सा ग म द नि सा नि द नि द म द म ग सा ओळखीला देव संत कृपे ज्यांनी धन्य त्याची जननी ओळखला देव ओळखला आरी धन्य तो संसारी मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित ओळखला मग साने साधा मम ग मम ग मम ग मम ग साने साधने तम ग म ध ग म धनि द साने धनि द म ग म ग सा ओळखीला देव नि सा ग म ग म ग सा म म ग सा नि सा द द द म ग सा नि द द म ग सा नि सा द नि सा ओळखे सिद्धि लावी पीसे सिद्धि लावी पीसे कोण तया पुसे सिद्धि लावी पीसे सिद्धि लावी पीसे सिद्धि लावी पीसे धनी सा धनि द सा धनि द सा नि द धनि द ग सा नि सा द सा सा नि द नि म नि द म ग म द नि सा ग म द नि सा ग म ध नि सा सिद्धि लावी बीज कोण तया पुसे कोण तया पुसे सिद्धि लावी बीज सिद्धि लावी बीज कोण तया पुसे नेल राजहंसे पाणी काय ओळखीला 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 हरी धन्य तो संसारी मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित ओळखीला ओळखीला ओळख
हरि राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम हरि रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम हरि पतित पावन सीताराम हरि रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम राजा राम पतित कुंडली गवरदे हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण महाराज की जय राजाधिराज रामचंद्र महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हनुमान हरि की जय श्रीमत् सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ सद्गुरु महीपतिनाथ महाराज की जय सद्गुरु श्रीकांतनाथ महाराज की जय श्रूयतां देवदेवेशो नारायण जगत्पति त्वदीयेनावधानेन कथयिष्ये शुभा कथा श्रीमातृपितृचरणकमलेभ्यो नमः श्रोता वक्ता श्री वासुदेव हरि पांडुरंग हरि वासुदेव हरि पांडुरंग हरि वासुदेव हरि गुरु गणपती त्वा मंगल किल विघ्न अमंगल नील काल महात्माचा हा पद मानवाच्या जीवनाचं कल्याण व्हावं ह्याच्या अतप्पर काहीही हेतू नाही किंवा नसतो म्हटलं ते संत. म्हणून ह्या संसाराला संतांची गरज आहे. मग संतांची गरज आहे, देवाची नाही. म्हणून देवाची गरज कुणाला भासत नाही. पुढच्या जीवनामध्ये देवाची गरज आहे असं कधी भासलं का हा प्रश्न आहे प्रत्येकाला. पण देवाची गरज कधीच नाही भासली. खरंच आहे. पण गरजेच्या वेळेला देव आठवला. मग गरज काय होती? म्हटलं गरजेने संसार चाललाय. महात्मा इतक्या खोल जाऊन तुमच्या ठिकाणची जी एक कमी आहे त्या खोलीवर जाऊन विचार करतात. मग गरज असली म्हणजे काय होतं? म्हटलं देव आठवतो. जर सांसारिक गरजा इकडून तिकडून जर पुऱ्या होत असतील तर त्याला देवाची आठवण नाही.
पण काही गरज अशा असतात की तिथे अगदी अडूनच जातं, तेव्हा देवच आठवतो. सद्गुरुनाथ महाराज की जय. मग हा संसार जर गरजेचा आहे तर तू ह्या जगात जन्माला आला, त्या जन्माला येण्याची काय गरज? म्हणजे जन्माला येणं सुद्धा ही एक गरजच आहे. मग कशा करता जन्माला आला? कहां से आया और कहां जाएगा? मग हा विचार नाही येत कधी. मग याला संताची गरज आहे की नाही म्हटलं हेही कळत नाही. मग आता सगळी दुरून नाळला, सगळी दुरून रंजला, दुःखी झाला, म्हणजे मग कुणीतरी देवतुल्य भेटे. म्हणून देव न भेटला तर चालेल, पण देवतुल्य तिथे तरी विसावा मिळतो. कोणी संत भेटले म्हणून संताची गरज आहे. ती नुसती गरज पूर्ण करण्याकरता. गरज सरो आणि पुढे वैद्य मरो. म्हणून ह्या संसारामध्ये गरजेची म्हणून एक म्हण अशी पडली की गरजवंताला खरंच अक्कलच नसते. गरजवंताला अक्कल नसते. म्हणून गिरधर कविराय असं म्हणले की साई सब संसार मो मतलब को व्यवहार. साई सब संसार मो मतलब को व्यवहार. जब लग पैसा साथ तब लग ताको याद. तब लग ताको याद. यार संग ही संग डोले. पैसा रहान गाठ. यार मुख सो नहीं बोले. कह गिरिधर कविराय जगत को याही लेखा. और करत बेगर जी प्रीत यार हम बिरला देखा. सियावल रामचंद्र की जय. मग बेगरजी प्रीत करणारा कोण आहे म्हटलं? सगळे जगामध्ये गरजेच्या मागे लागले आणि ह्या गरजेमध्ये जो तो येतोय आणि जातोय. म्हणून ते म्हणले झाला जन्म बरा नराकृती धरा. मग कल्याण काही करा. जाते आयु भरा भरा अतित्वरा. थांबे तरी ना जरा. सूर्याच्या कुमरा दया तिळ भरा. नाही तया पामरा. ह्या लागी हरिला स्मरा. भवतरा नाही तरी दामरा. जय जय रघुवीर समर्थ. मग हे सांगणारी संतच आहे. मग ते सुद्धा त्यांच्या मुखातून वाणी निघती नाही तरी दा मरा. अरे मरणारच आहे. अरे इथे काय मराय करता आला का? मराय करता नाही आलो, पण रोज म्हणतोय मी मरतोय. मग आता मरतो कशामुळे म्हटलं हेच कळत नाही. मग आता रोज मरतोय. म्हणून त्यांनी आपल्या नावामध्ये काय इंडिकेट केलं? काल तुम्हाला सांगितलं की स्वामी रामदास स्वामी असं लिहा. स्वामी म्हणजे कोण म्हटलं? मालक. ह्या सगळ्या जगाचा जो अधिपती तो एक मालिक. मग आजपर्यंत कुणाच्या दृष्टीला दिसला नाही. मग तो अदृश्य आहे. मग दृश्य कोण आहे म्हटलं? दृश्य हे दास. दास डोळ्याला दिसतो, अदृश्य दिसत नाही. मग तुम्ही आपल्या मालकाला आजपर्यंत पाहिलं नाही तर निदान कोणाची नोकरी करता हे तर कळू द्या. मालकासमोर पेशी केव्हा होईल? मेल्यानंतर. अरे जिवंतपणी मालकासमोर पेशी तो होऊ द्या. पण मालकाने अशी बुद्धी गमावली आहे की हा जन्माला आल्यानंतर स्वतःलाच मालक समजतो. मग आता कोणत्या मालकाची भेटायची गरज काय आहे? म्हणून त्यांनी आपल्या नावामध्ये हे सुचवलं की स्वामी पहिले, मग राम, मग दास
आणि मग परत स्वामी. मग आता तुम्ही स्वामी रामदास म्हणा की रामदास स्वामी म्हणा, म्हणजे दासाचा परिणाम स्वामी आहे आणि स्वामीचा परिणाम म्हटलं तोही दासच आहे. सद्गुरुनाथ महाराज का म्हटलं तुका म्हणे हरी ज्याची सेवा तोची करी. स्वीयम साम्यम विधत्ते भवती निरुपमस्तेन वालौकी कोपीही, असं आचार्य म्हणू शकले की स्वतः सारखं जग ज्यांनी निर्माण केलं, मग आता त्याच्यात नुसत्या इच्छा मात्रेनी झालं, त्यांनी काही केलं नाही, आपोआपच झालं, मायेनी केलं. हा सगळा उत्पत्ती स्थिती लय हा सगळा करणारी जी शक्ती आहे म्हटलं ती परमेश शक्ती, अव्यक्त नामनी परमेश शक्ती असं त्या मायेला म्हटलं की अव्यक्त नामनी. मग ती मायाही दिसत नाही आणि तो मायापती पण दिसत नाही. मग दिसतंय काय म्हटलं जे नाही आहे ते दिसतंय. सद्गुरुनाथ महाराज जे आहे ते नाही दिसत आहे. म्हणून ह्या पाहणाऱ्याला द्रष्टा कोण आहे म्हटलं हेच कळत नाही. हा स्वतःला द्रष्टा समजतो, जे नाही पाहू ते पाहतोय. म्हणून याच्यात त्यांनी त्याची जोड दिली. मग आता रामदास ह्या शब्दाला म्हटलं उलट वाचा, काय होईल म्हटलं सदा मरा. सद्गुरुनाथ महाराज जय. रामदास याला उलट वाचा, काय होतं म्हटलं सदा मरा. म्हणून ते म्हणले नाही तरी जा मरा, का की त्यांनी अनुभव घेतला की मी सदा मेलेलोच आहे. आम्ही मेलो तेव्हा देह दिला देवा. आपुले मरण पाहिले म्या डोळा, आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा पांडुरंग, तो झाला सोहळा पांडुरंग. सद्गुरुनाथ महाराज की जय. आपुले मरण पाहिले म्या डोळा, आम्ही मेलो तेव्हा देह दिला देवा. मग काय मृत्यूची परिभाषा आहे म्हटलं जगामध्ये सगळं कळलं, जर मृत्यूच नाही कळला तर मग काय कळलं. मग तो न कळत राहतो म्हणून पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो की आता जन्म घे, आता ओळख की मृत्यू काय. मग विचार करा किती खोलीचं त्यांचं विचार करणं आहे. म्हणून ते असं म्हणले की गुरु गणपतीत्वा मंगल केलं. आज मंगळवार आहे. मग मंगल म्हणजे काय म्हटलं जे पालखी पदस्थ असतात ते जीवन मृत्यूच्या पालखीच्या आंदोलनात बसून म्हटलं त्याला जाऊन भेटतात आणि पुन्हा पुन्हा म्हटलं त्यांची एवढा विश्वास आणि एवढं त्यांचं परमेश्वरावर दावा आहे की ते म्हणतात देवा तू पुन्हा पुन्हा जन्माला घाल, पुन्हा पुन्हा म्हटलं ह्याच आंदोलिकेत बसून तुझ्याकडे येईल. हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, तुला वीस रण व्हावा हो कोण गाईन आवडी. हेची माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती धन संपदा. साधू संग देई सदा हो संत संग देई सदा, कोण गाईन आवडी. सद्गुरुनाथ महाराज की जय. मग हे संतांचं मागणं आहे. मग संतांचं मागणं काय की नलगे मुक्ती धन संपदा. ह्या किती महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत ज्या प्रत्येक मानवाला याची गरज आहे. धनाची गरज आहे, मुक्तीची आहे, संपदेची आहे. मग मुक्तीची संपदा, धनाची संपदा, सगळ्या प्रकारची संपदा म्हटलं याला आवश्यक आहे. मग देवाच्या
पुढे जातो तेव्हा गरज याची भासती, म्हणून येतो की देवा घर बनू दे. देवा काय केलं म्हणजे माझी लक्ष्मी माझ्याजवळ राहील, टिकेल का? म्हटलं जी मिळती. आजकाल तुम्ही पहा सगळे भविष्यवक्ता झाले, प्रत्येक राशीचे. आजकाल हे ज्योतिषाचं इतकं वाढलंय, पहिले नव्हतं. ह्या मोबाईलमुळे इतकं जो तो म्हटलं भविष्यवक्ता. मग ज्याला स्वतःच भविष्य कळत नाही तो काय दुसऱ्याचं भविष्य सांगणार? मग तो म्हणतो काय? म्हटलं पहिले 500 रुपये फीस, मग प्रश्न. नाही तर त्रिकालदर्शी झाले, त्यांना सुद्धा दिसलं नाही. आणि हे आजचे भविष्यवक्ता झाले की मी सांगतो ते खरं आहे. आणि मग ते लागो भागो दिवाळी. लागलं तर ठीक, नाही लागलं तर म्हटलं गुमनामण. लागलं तर झट पुढे पेपरात की हमने पहले ही कहा था. सद्गुरुनाथ महाराज की जय. म्हणून सुखदास महाराज म्हणले की काय म्हणावं? गुरु वसिष्ठ सम परमज्ञानी. ह्या जगात झालंय, ह्या घटना झाल्या. गुरु वसिष्ठ सम परमज्ञानी, वेगी वेगी लगन धरे. कारण मरण दशरथ को, वन वन राम फिरे. दयानिधि तोरी गत लखना परे. दयानिधि तोरी गत लखना परे. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. मग गुरु वसिष्ठ सम परमज्ञानी. मग आजपर्यंत त्यांच्यासारखा कोणी ज्ञानी झाला नाही, म्हणून ज्ञानी यांचा गुरु. मग ज्यांना मानलं ते वसिष्ठ. मग शास्त्रांनी त्यांची आजपर्यंत ज्ञानी लोकांची सगळ्यांची एक परिमाप लावून ठेवली. आणि त्या परिमापात हे सांगितलं की कृष्ण भोगी शुक त्यागे नृपौ जनक राघव. आणि वसिष्ठ कर्म करताच पंचैते ज्ञानिन समः. सद्गुरुनाथ महाराज की जय. पंचैते ज्ञानिन समः. मग आजपर्यंत 5च ज्ञानी झाले. मग बाकीचे म्हटलं आपल्याला बोलायची काय गरज आहे? पण जसं काल सांगितलं की पटाईत 5 जण. मी एवढे संत झाले पण त्याच्यात पटाईत 5च झाले. तसे एवढे ज्ञानी झाले त्याच्यामध्ये फक्त 5च झाले. म्हणून नंबर 1 कृष्ण भोगी. मग ते भोगी असून सुद्धा भोगामध्ये सुद्धा तेच. मग ती घटना घटून गेली भोगामध्ये. शुक त्यागी. शुकाचार्यांनी त्याग केला, त्यांच्यासारखा त्यागी आजपर्यंत नाही झाला. म्हणून त्यागाच्या मार्गाने तेन त्यक्तेन भुंजितः. त्यागाने भोगलं, मग भोगाने भोगलं. मग नृपौ जनक राघव. भगवान राजयोगी झाले. भगवान राम आणि त्यांचे सासरे म्हणजे राजा जनक. मग राज्याच्या भोगामध्ये म्हटलं सुद्धा तेच भोगलं. आणि वसिष्ठ कर्म करताच. वसिष्ठासारखा कर्म करणारा आजपर्यंत झाला नाही. म्हणून आज आम्ही सगळे कर्मानी नाचलो म्हणून हिंदू म्हणायलाच लाज वाटते. अरे हिंदू आहे, सनातनी आहे, कर्म काय? म्हटलं आचार प्रथमो धर्मा. जर धर्माचं पालनच नाही केलं तर कशाचे तुम्ही धर्मी? मग नुसतं हिंदू सनातन म्हणण्यामध्ये गौरव जरूर वाटेल. हे म्हणण्याचं काम नाही, नुसतं आचार करत चालले जा. आपोआप न झालं तर काय वाटेल ते म्हणा. सद्गुरुनाथ महाराज की. म्हणून धर्माचरण पाहिजे. मग ते आज बिघडलंय. तो विषय आपला नाही, आपण पुढे चालतो. तात्पर्य सांगण्याचं हे की भविष्यवक्ता. मग त्या वसिष्ठाच्या हातून सुद्धा इतकी चूक झाली की ते त्रिकालदर्शी होते पण त्यांना भविष्य कळलं नाही की उद्या काय व्हायचंय. मग समजा त्यांना असं मानलं की ते भविष्यवक्ता होते तर ते राज्याचा मुहूर्त का ठेवते? आणि समजा राज्याचा मुहूर्त ठेवला तर उद्या काय व्हायचं हे त्यांना कळलं कसं नाही? मग विचार करा, मोठ्या मोठ्यांना जर भविष्य कळत नाही तर
तर ह्या आजच्या लोकांना काय भविष्य कळणार आहे? म्हणून सगळे लोक भविष्य वक्ता झाले की मी सांगतो तेच खरं. म्हणून भांडण ह्याच गोष्टीचे की मी म्हणतो ते खरं, जे खरं आहे म्हटलं ते मी बोलूच शकत नाही. सद्गुरुनाथ महाराज की. प्रत्येकाचं सत्य आपसात टकरवतंय. तात्पर्य सांगण्याचं एवढंच की ह्या जगामध्ये संतांनी आम्ही मेलो तेव्हा देह दिला देवा. मग त्या आंदोलिकेत बसून पुन्हा पुन्हा तुला भेटा येऊ म्हणून धन नको, संपदा नको, मुक्ती नको, काही नको. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. म्हणून पुन्हा पुन्हा मी जन्माला येऊ चाहतोय. का की त्यांनी म्हटलं जन्म मरण हे भवातून दूर व्हायचंय. ते म्हणले ज्याचं दूर झालंय त्याला पुन्हा पुन्हा यायला काय भीती आहे. पण तरी ते म्हणले की तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. का की तुका म्हणे गुण गाई ना आवडी. मग माझं जे मागणं आहे ते मला दे. मग मला जी गरज आहे, मग लोक देवाजवळ गरजेला येतात की लक्ष्मी बनू दे, घर बनू दे, मला पुष्कळ संपत्ती मिळू दे, याच्याकरता तुझी गरज आहे. महात्मा म्हणले ह्या गरजा सगळ्या नाशवान आहे. म्हणून तुला कशाची गरज आहे म्हटलं हे संत सांगू शकतात. म्हणून संताची गरज ह्या जगाला आहे. म्हणून ते संत सांगतात. किती अनेक प्रकारांनी त्यांनी उपदेशांनी सांगितलं, व्यवहारांनी सांगितलं. म्हणून एवढ्या मोठ्या ग्रंथांच्या रचना करून ठेवल्या. कशा करता? सगळ्याचं सार एक म्हटलं स्वतःला ओळख. स्वतःला ओळखायचं म्हणजे काय करायचं? ते म्हणले सदा मरा. का की परमार्थामध्ये उलटच चालावं लागतं. आपण सगळं जे वाचतो ते सगळं सरळ वाचतो, त्याला सरळ समजतं, पण ते सरळ नाही, त्याला उलटं वाचा. म्हणून पोथी वाचण्याचे वेगवेगळे प्रकार आहे. मग त्या अक्षरांच्या मध्ये जे रिक्त स्थान आहे म्हटलं ते वृत्तीशून्य आहे, तिथूनच सुरुवात होती. म्हणून अर्थाच्या बोधाच्या सुद्धा पलीकडे झाल्यानंतर ज्याला शब्दांनीच काही सांगता येत नाही पण त्याचा बोध आहे त्याला म्हणतात दासबोध. सद्गुरुनाथ महाराज. म्हणून त्यांनी त्या ग्रंथाचं नाव दासबोध इतकं उत्तम ठेवलं. का की त्यांनी काय ठरवलं की जगी दासतो सर्वोत्तमाचा. मग चाहे मनाचे श्लोक सांगा, चाहे दासबोध वाचा, सगळ्यामध्ये. पण त्यांनी पहिली परिभाषा स्वतःची ठरवली की दास तोच ते जो सर्वोत्तमाचा आहे. लोकांची नावं असतात की कुणी रामदास आहे, कुणी कृष्णदास आहे, कुणी दुर्गादास आहे, गणेशदास. पण साक्षात गणेशाने येऊन कधी तुम्हाला म्हटलं की तू माझा दास झाला? पण नाव गणेशदास आणि मालकीयत कुठे दाखवतो म्हटलं त्या गणपतीवर सुद्धा मालकीयत दाखवतो. सद्गुरुनाथ महाराज की. पण ते म्हणले की सदा मरा. सदा मरा म्हणजे काय म्हटलं? जे प्रतिक्षण म्हटलं एक क्षणात स्वतःच्या मीपणापासून मृतवत आहे त्याला म्हणतात महाजीवन. सद्गुरुनाथ महाराज की. का की आता मला मरायचंय म्हटलं हेच भजन आहे. म्हणून एकनाथ महाराज असं म्हणले की ओळखिला हरी धन्य तो संसारी मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. गोष्ट ओळखण्याची आहे. मग जगात आलाय कशा करता आलाय? काही दिवस राहायचं आणि एक दिवस निघून जायचं असं आहे का? एक दिन आना एक दिन जाना, एक दिन आना एक दिन जाना, बीच मो झूठ मूठ सुख दुख सपना, खाना पीना आनंद करना, आखिर को फूल धान रे राम दुहाई, दो दिन की बात रे भाई, दो दिन की बात.
महात्मा म्हणले एक दिन आना एक दिन जाना. मग जगात 2च दिवस लक्षात राहतात. बर्थडे मनवला जातो आणि मग म्हटलं निर्वाण दिवसही मनवला जातो. मग जितका धूमधामने म्हटलं बर्थडे मनवता तितक्या धूमधामने म्हटलं कुणी मनवतं का? एकदा तुमचं 13 दिवस झाले की मग वर्ष. मग ज्याला त्याला वाटतं एकदाची ते करून वर्ष श्राद्धही निपटलं म्हणजे मोकळे. आता करून दिलं. आता काय म्हटलं आता ठीक आहे. आता पिंडश्राद्ध होणं मुश्किल आहे पण कमीत कमी 3 वर्ष व्हायला पाहिजे. त्यांनी म्हटलं आजकालचे पर्याय असे काही निघाले की सगळं ॲडव्हान्स आहे. त्यांनी म्हटलं एका दिवशी सगळं होऊ शकतं. एका वर्षात 3 वर्षाचे पिंड प्रदान सगळं होऊन जाईल. तू निश्चिंत राहा. का म्हटलं तो विचारतो दक्षिणा किती. म्हणजे दक्षिणा तर लागेल. ते म्हटलं मी द्यायला तयार आहे. म्हणजे एकदा मोकळं कर. पुन्हा कुणाचे झंझट नको. कोण प्रतिवर्ष वाकडा अंगठा करेल फुरसत कुणाला आहे. म्हणून श्राद्ध हे श्रद्धेचं कर्म असल्यामुळे म्हणून मनवायला कुणी तयार नाही. ठीक आहे जन्मदिवस मनवतात. आता महात्मांचे जरूर म्हणतात गोष्ट वेगळी. महात्मांचेच म्हणायला पाहिजे पण महात्मांचे पुण्यस्मृती दिवस असे म्हणतात. मी कालच बोललो की कुणी आठवण करावी जगात आणि असं का वाटावं. म्हटलं काही जगाकरता स्वतः करता काही केलं असेल तर लोक आठवतात पण काहीच न करता आठवावं. अरे स्वतःच करता काही नाही केलं तो जगाकरता काय करेल. संत गुरुनाथ महाराज. म्हणून तुळशीदास महाराज असं म्हणले परहित सरिस धर्म नाही भाई परनिंदा सम नाही अधमाई अथवा परपीडा सम नाही अधमाई. मग परहित म्हणजे काय म्हटलं हेच कळत नाही. आणि परहित म्हणजे दुसऱ्याचं. मग जो स्वतःचाच उद्धार करू नाही शकला तो दुसऱ्याचा काय करेल. मुक्ताबाई तर असं म्हणल्या की आपण तरुणी तारी लोका. मग स्वतः तुम्ही करा आणि ह्या जगाचा उद्धार करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मग असं मुक्ताबाई म्हणल्या की पहिले स्वतःचा उद्धार करा. तुळशीदास महाराज तेच म्हणतात ते की परहित. लोक समजतात की आपण जरा धनाढ्य आहे दुसरा जरा गरीब आहे त्याला काही दिलं त्याला काय म्हटलं काही कपडा काही खाणं काही हे सगळं दिलं म्हणजे परहित झालं. ते म्हणले नाही. आणि लोक यालाच धर्म समजतात. याला धर्म समजतात. धर्म हा नाही. पर म्हणजे म्हटलं जे तुझ्या परे जो परेच्या पलीकडे ते तुझं हित आहे. यो बुद्धे परतस्तु सहा. मग वैखरी मध्यमा पश्यंती परा. आणि परेच्या पलीकडे जो आहे तो परमपुरुष तो पुरुषोत्तम तो सर्वोत्तम तो उत्तम पुरुष तो भगवान राम. म्हटलं ते तुझं हित आहे तर त्याच्यासारखा धर्म नाही. म्हणून धर्माचा अर्थच एवढा आहे की आपल्याला जाणणे. तुला हा जाणण्याकरता देह मिळाला आहे. मग तू स्वतःला जाण किंवा ईश्वराला जाण. आहे काय म्हटलं दोन्ही एकच आहे. दोन्ही एक आहे. मग त्या एकामध्ये आहे काय म्हटलं एकच आहे पण एक ते एक एकासी कळेना. एकनाथ महाराज असं म्हणले की त्या एकाचा अनुभव असा आला की ह्या जगामध्ये एकमेवा द्वितीयम ब्रह्म. मग आता लोक ब्रह्माची परिभाषा करायला जातात. एक गृहस्थ भेटले ते म्हणले का हो वेदांताची अशी परिभाषा आहे की ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. म्हटलं आहे. म्हणे आपणही खूप कथेमध्ये सांगता. म्हटलं हो सांगितलं. तर त्यांनी विचारलं की ब्रह्म सत्यम जगन मिथ्या कशाला. म्हणजे जगत सत्यम. म्हटलं बिलकुल ठीक आहे तुमची मान्यता आहे. जगत कुणाचं आहे म्हटलं माझं नव्हे. प्रत्येकाचं जगत प्रत्येकाला आहे. प्रत्येकाची दुनिया प्रत्येकाची वेगवेगळी आहे. प्रत्येकाचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा. प्रत्येकाचा जगण्याचा दृष्टिकोन वेगळा. कुणावर काही थोपायची वस्तू नाही आहे. वेदांतांनी तो सत्य सिद्धांत सांगितला की ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. मग आता तू जगाला सत्य जर मानतोय
तर हा तुझा प्रश्न आहे. मग आता नावेमध्ये जायला निघाला आणि मोठा दगड ठेवला की सगळंच ब्रह्म आहे. मग आता ही नाव तरेल की डुबेल? नाही नाही म्हणे, सगळं तरेल. का म्हटलं त्याच्या नावावर सुद्धा दगड तरले तर दगड ठेवलेली माझी नाव का तरणार नाही? आता हा व्यावहारिकता आहे. मग आता ही परीक्षा कुणाची पाहतोय? म्हटलं स्वतःची की रामाची? अरे रामालाही ओळखलं नाही, स्वतःलाही ओळखलं नाही. त्यांनी म्हटलं शिला तरल्या म्हणून मी नावेमध्ये पत्थर ठेवून स्वतःही बसतो आणि मी पण चाललो. हे काय? म्हटलं जगत सत्यम. अरे जगन मिथ्या, सद्गुरुनाथ महाराज की. आणि गेला आणि डुबला सद्गुरुनाथ महाराज. मग आता दोष कुणावर आहे? का म्हटलं दगड हे जड आहे, म्हणून काय आत्मीय आणि काय अनात्म आहे म्हटलं याचाच विचार आपल्याला करायचा आहे, ज्याला म्हणतात सारासार विचार. मग त्या सारासार विचारामध्ये पहिल्यात पहिले त्यांनी सांगितलं की ओळखिला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. मग आता मोक्ष आहे, सिद्धी आहे, ह्या सगळ्या परिकल्पना आहे. मग जगामध्ये इतक्या सगळ्या सिद्ध्या प्राप्त करतो कशा करता? का म्हटलं जगण्याकरता. मग जगून काय करशील? ज्ञानेश्वरा महाराजापुढे चांगदेव महाराज 1400 वर्षाचे होते. 1400 वर्ष ज्यांनी 14 वेळ काळाला पळवलं, सिद्ध होते, वटवाळ सिद्ध. मग ती सिद्धीची करामात काय? म्हटलं त्या गावामध्ये जे मरतात ते म्हटलं त्यांचा अग्निसंस्कार होत नाही. मग त्या गावचे लोक आपल्या परिजनांना, मेलेल्यांना त्यांच्या तिथे टाकून देतात. मग यांची समाधी जेव्हा केव्हा जागृत होती, वर्षांनी हो, 6 महिन्यांनी हो, केव्हाही हो, ते जागृत झाल्यानंतर मग पाहतात की इतका ढीग लागला, इतके लोक मेले. मग काय करणं आहे? तर म्हटलं कमंडलू घ्यायचा, संजीवनी सिद्धी असल्यामुळे सगळ्यांवर सिंचन करायचं आणि पुनरुक्त सगळ्यांना जीवनदान द्यायचं आणि सगळ्यांना आपल्या आपल्या घरी. मग मान्यता वाढली, मेळा वाढला, भीड वाढली, लांबून लांबून लोक यायला लागले. ज्ञानेश्वराच्या काळात, आजच्या काळात झालं तर किती आश्चर्य. आजच्या काळात पर्ची खोलणाऱ्यांचीच एवढी भीड आहे, मग आता जिवंत करणाऱ्यांची काय दशा असेल विचार करा. मग आता सगळ्यांचेच पर्चे खोलणारे किती आहे? कुणावर माझा काही आक्षेप नाही असं नाही, जनरल आहे. पण संतत्व ह्याच्यापासून वेगळं आहे. मला सांगायचं आहे की गरज संताची आहे. मग कोण संत आहे? म्हटलं तेची संत, तेची संत ज्याचा हेत हो विठ्ठल आहे. मग ते टाणे टोणे करत नाही. नेणती काही टाणे टोणे हे क्या विठ्ठले वाचून. मग असे जे असतील मग ते तसं करायचे. मग 1400 वेळ काय केलं? म्हटलं शेवटी मृत्यूला असतं घाबरले. सिद्धी होती, सिद्धी लावी पिसे, कोण तया पुसे. मग आता अशा लोकांची विचारपूस कोण करणार? म्हटलं ह्या जगात करणारे असतील, त्या जगात म्हटलं कुणी नाही विचारत. तिथे यांची म्हटलं एक पासंगात नाहीये, येऊ शकत नाही. आणि ब्रह्मदेवासारखे हरले तिथे हे कुठे लागतात. मग स्थिती अशी की सगळे जिवंत होऊन जातात ते. मग केवढी मोठी सिद्धी आहे. शेवटी भ्याला काळालाच. रामदास स्वामी आजच्या जगात होते, ते म्हणले मी तर सदा मरा आहे, म्हणजे मेलेलोच आहे. मग विचार करा की जो यमापासून घाबरतोय, यमाचे डोळे चुकवतोय, मग 100 वेळ भगवलं, 14 वेळ भगवलं म्हणजे काय केलं? म्हटलं समाधीत जाऊन बसायचं. यमाचा समय मृत्यू आला म्हणजे कळायचं की आता येतोय, मग समाधीत जाऊन बसले. मग आता यायचंच नाही. एखाद्या मुलाला शाळेत पाठवायचं असलं म्हणजे तो दडून बसतो. किती ठिकाणी धुंडा त्याला शाळेत जबरदस्ती पाठवा, त्याला शाळेची एवढी घबराट की रडत बसतो. आज नाही जायचं शाळेत म्हणून तो छिपून बसला. सगळी दूर धुंडारा झाला. शेवटी शाळेचा वेळ टळला. किती धुंडारा. आणि तो वेळ टळल्यानंतर मग आला तर झट आला की त्याने मग वेळ टळला, आता आलो. मग आईने विचारलं अरे कुठे गेला होता? म्हणे इथेच तो होतो. अरे इतकं धुंडलं तुला शाळेच्या वेळेस, कुठे गेला होता? म्हणलं मला शाळेत जायचंच नव्हतं.
मग अशी जर स्थिती एखाद्या सिद्धाची आहे की तो यमसुद्धा वाट पाहत उभा आहे की चलतो न तो म्हणला नाही मी समाधीत बसलो. मग आता समाधी कुणाची कुठे जाऊन बसला म्हटलं त्या यमाची सुद्धा एक समय, तोपर्यंत त्यांनी वाट पाहिली. शेवटी यमही गेला. त्यांनी म्हटलं आता गेला, आता बाहेर. मग आता होशावर आले. मग हे सगळं ज्ञानेश्वरांनी जाणलं. मग ते जाणल्यानंतर मग त्यांनी काय केलं की हे सगळं जगाच्या विपरीत चाललंय, मग आता ह्याला रोकथाम तर झालीच पाहिजे. म्हणून तिथे मेलेले इतके लोक पडले होते. मग तिथे त्यांनी विचारलं, ज्ञानेश्वराचं वय अवघं 10 वर्षाचं. तिथल्या शिष्यांना विचारलं, कारण ह्या जगामध्ये इतक्या गावामध्ये लोक मेले, यांचा अग्निसंस्कार नाही होत. तो म्हणला ह्या गावाचा शिरस्ताच नाही आहे की अग्निसंस्कार करावा. ते का? म्हणजे आमच्या इथे मोठे सिद्ध हे चांगदेव. म्हणले अच्छा. मग ते सिद्ध जेव्हा होशवर येतात, त्यांची समाधी उत्थान होती, त्यावेळेस मग ते सगळ्यांना पुनरुक्त जीवन करतात आणि मग ते सगळे चालले जातात. ज्ञानेश्वर महाराजांनी विचार केला, आता हे ज्ञानेश्वर होते कोण? म्हटलं साक्षात भगवान निवृत्तीनाथ, साक्षात शंकर. आता उत्पत्ती स्थिती लय सगळे बरोबर आहे, सोपानदेव ब्रह्माजी. मग विचार करा की आता ह्या जगाच्या विपरीत करणारे लोक हेही त्याच्याच जगात आहे. मग तो सगळ्यांना झेलतोय. मग ज्ञानेश्वरांनी विचार केला की याच्यावर तर आता रोकथाम झाली पाहिजे, हे तर प्रकृतीच्या विरुद्ध कार्य आहे. निवृत्तीनाथाची आज्ञा घेतली. मग निवृत्तीनाथ म्हणले ठीक आहे. मग त्या मेलेल्या लोकांच्या कटकामध्ये मध्ये उभे राहिले, नुसतं अमृतवाणीनी बोलले की अरे असे काय निजला, अरे पटापटा उठाण, आपल्या आपल्या कामाला लागा. सद्गुरुनाथ महाराज, उठ काय निजलासी, जाग जाग रे बापा. म्हणून संतांची गरज आहे. कुणाची गरज असो नसो, पण ह्या जगाला संताची गरज आहे. मग एवढंच म्हणता क्षणी की उठ काय निजलासी, जाग जाग रे. आज आम्हाला जागवावं लागतंय, सरकार जागवती. मग विचार करा, जो जाणून बुजून झोपलेल्याचं सोंग करतोय तो कधी जागू शकतो का? ते म्हणले काही हरकत नाही. अरे सोंग जरी केलं असेल तरी त्याला एक प्रहार जर केला तर उठू शकतो, सगळं नाटक खतम होईल. पण माझं म्हणणं असं आहे, जे प्रेत होऊन पडले का, म्हटलं सगळंच माइंड, सगळं सोडून बसले. आचार गेला, विचार गेला, सगळं गेलं. आता काय म्हटलं, मृतवत प्रेतासारखे पडले, यांना कसं जागवणार? मग प्रेतातून काय होतं म्हटलं, नुसती दुर्गंध सुटते. मग त्या दुर्गंधीवर काय करावं लागतं म्हटलं, अत्तर पान हे सगळं शिंपडावं लागतं. का म्हटलं, दुर्गंध दूर हो. तेवढंच कार्य करतोय सद्गुरुनाथ महाराज. हे तेवढंच कार्य करतोय, फक्त एवढंच. बाकी मेलेले जागवू नाही शकत. याला आपलंच इथं नाही कळत. म्हणून एवढे त्यांचे शब्द पडता क्षणी सगळे उठून म्हटलं पटापटा गेले नमस्कार करून. सगळं मैदान साफ झालं. मग ज्याच्या वाणीमध्ये अमृत पडलंय, ज्याची वाणी अमृतमय की कानावर पडता क्षणी म्हटलं प्राण येऊ शकतात, तो संत, तो सिद्ध नव्हे. आणि ते गेल्यानंतर मग त्यांना कळलं की कोणीतरी असे आले होते की जे नुसतं वाणीने बोलले, मला तर एवढं करावं लागतं. सिद्धी लावी पिसे कोण तया पूसे. मग ज्याने हरीला नाही ओळखलं म्हटलं त्याची स्थिती अशी. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, ओळखिला हारी धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. विठ्ठल 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 विठ्ठल.
हरि राम भजन को दिया कमल मुख, हरि भजन को दिया कमल, राम भजन को दिया कमल, हरि भजन को दिया। लख 84 फिरे फिर कर, लख 84 फिर कर, सुंदर नर तनु पाया। लख 84 फिर कर, सुंदर नर तनु पाया। कमल मुख हरि भजन को दिया, कमल मुख राम भजन को दिया। खाया पिया सुख से सोया, खाया पिया सुख से सोया, खाया पिया सुख से सोया, खाया पिया सुख से सोया। नाहक जन्म गया कमल मुख, नाहक जन्म गया कमल मुख, हरि भजन को दिया कमल मुख, राम भजन को दिया। कहत कबीरा सुन भई साधो, कहत कबीरा सुन भई साधो, कहत कबीरा सुन भई साधो, कहत कबीरा सुन भई साधो। आया वैसा गया कमल मुख, आया वैसा गया कमल मुख, राम भजन को दिया कमल मुख, हरि भजन को दिया। भले हरि भजन को दिया। श्री राम जय राम जय जय राम, बोला श्री राम जय राम जय जय राम, 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 राम जय राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, 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 श्री राम जय राम जय जय राम, बोला श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, राम जय राम जय
राम राम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। नमः पार्वती पदे हर 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 महादेव। गोपाल कृष्ण भगवान की जय। हनुमान हरि की जय। जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु महिपतिनाथ महाराज की जय। सद्गुरु श्रीकांतनाथ महाराज की जय। ओळखिला हरी धन्य तो संसारी। ह्या जगाची उत्पत्ती कुठन्न झाली आणि ह्या जगाचा लय कुठे होणार, म्हणून जिथे उत्पत्ती तिथेच लय, म्हणून ह्या जगाची निर्मिती ज्याच्यापासून झाली तो गणेश। म्हणून ते असं म्हणले की गणाधीश दोष ईश सर्वा गुणांचा। म्हणून काय प्रसंग झाला की ब्रह्मदेव ह्या सृष्टीच्या निर्मितीच्या कार्यामध्ये दक्ष होते। मग सारखं ब्रह्मा येन कुलालवन नियमितो ब्रह्मांड भांडोदरे। मग ज्यांच्या मागे म्हटलं घट बनवण्याचं कार्य आहे, मग ब्रह्माजी आहे कोण म्हटलं, ब्रह्मदेवाला कुलाल म्हटलंय। कुलाल म्हणजे कुंभार। कुंभार काय करतो म्हटलं, घट बनवतो, नाना प्रकारच्या आकृती बनवतो, ते म्हणून ब्रह्मदेवाला प्रजापिता असं म्हणतात। आणि बाकी जे आहे जे त्यांच्यासारखं कार्य करतात ते प्रजापती। सद्गुरुनाथ महाराज की जय। म्हणून हे कर्म आहे। मग त्यांच्या मागे ते कर्म लागलंय। मग ते कर्म लागलं असल्यामुळे काय झालं म्हटलं, एवढी सृष्टीची रचना केली पण त्यांना समाधान झालं नाही। मग मनामध्ये अशी इच्छा झाली की काही ना काही अशी कृती असावी की त्या कृती केल्यानंतर ती रचनेनंतर मला समाधान होईल। म्हणून कर्माचा केवढा मोठा एक प्राधान्यता आहे की कर्म प्रधान विश्व रची राखा। आचार्य त्याच्यावर असं लिहितात की चित्तस्य शुद्धयेत कर्म न तु वस्तू उपलब्धये। मग चित्ताची शुद्धी करता कर्म ब्रह्मदेव सुद्धा करतात ते, पण ब्रह्मदेवाला समाधान नाही मिळालं म्हणजे चित्त शुद्ध नाही झालं। मग विचार करा, मग आम्ही जे कर्म करतोय त्या कर्मापासून आमचं चित्त शुद्ध होतंय का? मग आम्ही जे कर्म करतो ते कोणत्या तरी उपलब्धी वस्तू प्राप्ती करता करतोय, म्हणून ते म्हणले ते कर्म नाही, चित्ताची शुद्धी करता कर्म आहे, फक्त बस एवढंच।
मग ब्रह्मदेवाला मनात असं वाटलं की हे सगळं करतोय त्याच्याच आज्ञेने त्याच्याच कृपेने करतोय, पण काहीही अशी आकृती काही बनत नाहीये की ज्यांनी मला काही समाधान होईल. मग इतकं नुसती आर्तता येता क्षणी म्हटलं बुद्धीचा प्रकाश झाला आणि स्मरण कुणाचं आलं. म्हटलं गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा. मग त्यांनी त्यांचं स्मरण करता क्षणी साक्षात गजानन प्रगट आहे. मग प्रगट कसे झाले. म्हटलं शशिविल सद्भालम चंचल कर्णतालम मदगलित कृपालम बिभ्रत भृंगभालम पशुपती गणपालम सर्व विघ्नांतकालम गजवदन विशालम नवनीते शंभुबालम. सद्गुरुनाथ महाराज मंगलमूर्ती मोरया. दासनवमीच्या उत्सवामध्ये म्हटलं आता गजाननाची निर्मितीचं चरित्र लावावं अशी त्यांचीच प्रेरणा. का म्हटलं दासाचा बोध होण्याकरता म्हटलं पहिले गणेशाची उत्पत्ती आवश्यक आहे. म्हणून गजानन प्रगट झाले. ब्रह्मदेवाला म्हणले ब्रह्मदेवा का म्हणून आठवण केली. ते म्हणले महाराज अशी काही इच्छा आहे की आपल्या कृपेशिवाय म्हटलं काहीही जगात करू शकत नाही. मग अशी काही कृती अशी काही रचना व्हावी की त्या रचनेनी म्हटलं मला समाधान व्हावं. चित्रकार जशा रचना करत चालला जातो, पण चित्रकाराचं जवळ समाधान होत नाही तवर चित्र बनतात ते. कुठेतरी असा एक बिंदू येईल की त्या बिंदूवर त्या चित्रकाराला वाटेल की ही माझी सर्वोत्कृष्ट कृती आहे. मग एक्झिबिशन लागली आहे, चित्रकार बरोबर आहे, पण सगळ्या लोकांना सगळं चांगलं दिसतंय. पण चित्रकाराचा दृष्टिकोन प्रत्येकालाच लक्षात येतो असं नव्हे. चित्रकार काहीतरी मॉडर्न बनवून असं काही संदेश देतो की वाटेल त्याला कळतही नाही. बडी गहरी दृष्टी लागते त्याला. मग तसंच मग त्यांची कृपा झाली. मग काय केलं म्हटलं ब्रह्मदेवानी त्यांना सांगितलं की असं करावं की मला समाधान हो. म्हणून आत्मसमाधान जवळ होत नाही तवर ते कर्म सगळं बेकार आहे. म्हणून कर्मा करता ते आत्मसमाधान होण्याकरता म्हटलं त्याची आठवण आहे. म्हणून रोज ईश्वराची आठवण करत चालले जा. तेच कर्म तुमचं आहे. सद्गुरुनाथ महाराज की जय. म्हणून ज्याला संतोष मिळतो, ज्याला समाधान मिळतं म्हटलं तेच संतोषम परमम सुखम अथवा परमम धनम. मग ज्याला ते धनच नाही मिळालं मग असंतुष्टा म्हटलं द्विजानष्टा. सद्गुरुनाथ महाराज की. मग असमाधान जिथे असतं म्हटलं तिथे म्हटलं काहीच केलं जाऊ शकत नाही. कृपा झाली. ब्रह्मदेवाने मानवाची निर्मिती केली आणि ह्या जगाची परिकल्पना करता क्षणी ह्या जगामध्ये सगळे यायला लागले. मग एक वेळेस काय झालं म्हटलं स्वतः समाधान तर झालं, पण कार्य करत असताना म्हटलं ब्रह्मदेव एकदा आळसले. आळसता क्षणी काय झालं म्हटलं आलस्याची वृत्ती तमोगुण प्रधान असल्यामुळे म्हटलं त्यांचं तोंड फाटलं. म्हणजे त्यांना जांभळी आली. मग ती जांभळी आली म्हणून त्यांनी हा करून ते जे बसले. तो काय आश्चर्य. जिरंभे पासूनी जन्मला विधीचिये दैत्येंद्र एके दिनी सिंधुरासुर नाम जासी म्हणती क्रीडा करी मेदिनी. मग सेवेशी निशवासरी अनुदिनी संपादुनी राहिला. ब्रह्मा होय प्रसन्न मागवरतू जो अंतरी इच्छिला. सद्गुरुनाथ महाराज काय वर्णन करतात महात्मा की जिरंभेपासून जन्मला. मग ब्रह्मदेवाची जांभळी किती झाली म्हटलं 12 वर्षाचा समय गेला आहे. हा फाडूनच बसले. आणि ब्रह्मदेवाची जांभळी जेव्हा बंद झाली तर समोर काय पाहिलं म्हटलं 12 वर्षाचा युवक उभा आहे. तो मुलगा ज्याचा सिंदुरासारखा वर्ण आहे तो उभा आहे. यांची जांभळी डोळे खुलले, जांभळी बंद झाली. समोर पाहता क्षणी म्हणले का रे तू कोण. हा म्हणला मी आपला पुत्र आहे.
ब्रह्मदेव म्हणले माझा पुत्र, तुझी आई कोण? हा म्हणला जिरंभा, आपली जिरंभा. ब्रह्मदेवाला आश्चर्य वाटलं. ते म्हणले माझी जिरंभा? ते म्हणले हो. मग आता किती समय गेला? म्हटलं 12 वर्षाचा समोर उभा आहे. त्याचं नाव, मग आता ब्रह्मदेवाने विचार केला मुलगाच तर आत्मीयता झाली. ते म्हणले राहा, मग आजपासून तुझं नाव सिंदूर. मग त्याचं नाव सिंदुरासारखा वर्ण होता म्हणून त्याचं नाव सिंदूर ठेवलं. मग आता तो काय करतोय? म्हटलं सेवेशी निशवासरी अनुदिनी. मग आता ब्रह्माजीचे वडील आहे, मग वडिलाची सेवा करतोय. 12 वर्ष सातत्याने अशी सेवा केली त्यांनी की सेवा धर्मो परम गहनो योगिनाम अप्रगम्य. मग आता याच्यात सेवा जरी केली तरी त्या सेवेनी म्हटलं प्रसन्नता झाली ब्रह्मदेवाची. एक दिवस ब्रह्मदेव प्रसन्न झाले. मग आता हा 12 दुनी 24 वर्षाचा जवान पठ्ठा झाला. मग आता त्यांच्या समोर उभा आहे. ब्रह्मदेव हसून म्हणले की सिंदुरा, आज मी तुझ्यावर बडा प्रसन्न आहे. मग जे इच्छा असेल ते माग माझ्याजवळ, मी द्यायला तयार आहे. मग आता पित्याची सेवा करून, अरे पिता जर प्रसन्न झाला तर पिता काय नाही देऊ शकत. म्हणून पिता आपल्या कृपेने जर पुत्राला दे तर त्याच्यात जो आनंद आहे म्हटलं तो आनंद कशात नाही. तर पिताचे गळे दाबून जर तुम्ही घ्यायला निघाला तर म्हटलं जीवन स्वयमपि नष्टम पराम नाशे. सद्गुरुनाथ महाराज, ह्या कलियुगात असंही होतंय की सेवा वेवा काही नाही, गळा दाबला की ह्याच्यावर साईन करा, हे सगळं माझं. बाप म्हणला जहान बची लाखो पाय, तू सगळं घे पण माझे प्राण सोड. सद्गुरुनाथ महाराज, प्राणांतक वेदना. पण ब्रह्मदेव तो प्रसन्नतेने द्यायला तयार आहे. मग आता हा असुरच ठरलेला, अजून असुरता आली नाहीये. पण आता विचार आहे, आता ह्याची आई म्हटलं तामसिक होती. मग आईपासून जसा झाला तशी वृत्ती. मग काय मागितलं? हा म्हणला महाराज द्यायचं असेल तर मला द्या. हे म्हणले माग, जी इच्छा असेल. हा म्हणला युद्धा माझी अजिंक्य. ब्रह्मदेव म्हणले तथास्तु. युद्धा माझी अजिंक्य, ज्याच्याशी माझं युद्ध व्हावं म्हटलं तिथे म्हटलं माझाच जय व्हावा. जेव्हा पाल तेव्हा मीच विजयी व्हावं. ब्रह्मदेव म्हणले दिलं तथास्तु, तुझीच जय होईल. नुसतं तथास्तु म्हणता क्षणी एका वरप्रधानाची शक्ती चढली. मग पुढे काय म्हणला? सुंदर वधू भावी मला प्राप्त की. मग आता असं कोणी चाहील की माझ्या मुलाला अशी तशीच मिळो? म्हटलं चांगलीच मिळावी. त्यांनी जर सुंदर मागितली तर हे म्हणले तथास्तु मिळेल. पुढे मिळाली की नाही पुढे सांगू. पण इथे ब्रह्मदेव खोटे ठरले, मिळालीच नाही. सद्गुरुनाथ महाराज, म्हणून जी मिळेल ती भाग्याने मिळेल, ब्रह्मदेवाच्या सांगून सुद्धा मिळणार नाही. काय म्हटलं? ते म्हणले सुंदर वधू व्हावी मला प्राप्त की. ब्रह्मदेव म्हणले तथास्तु मिळेल. दुसरी गोष्ट होता क्षणी तिसऱ्यांदा काय म्हणला? कोणी मज भेटता अवचिता व्हावाचितो भस्म की. सद्गुरुनाथ महाराज की. ते म्हणले आता एक वरप्रदान आणखीन द्या. ते म्हणले काय हवंय? की कोणी मज अवचिता, भेटता अवचिता. कुणी अचानक जर माझ्या गळ्यात पडून जर भेटलं तर तो भस्म व्हावा. ब्रह्मदेवाने विचार करावा की हे काय. पण आता ब्रह्मदेवालाच विचार नाही, त्याला कुठून विचार. ब्रह्मदेव म्हणले तथास्तु. अरे या जगाची निर्मिती तुम्ही केली आणि असे निर्माण केले की कोणी गळ्यात पडून प्रत्येकालाच भस्म केलं तर काय होणार? तुमचेच वरप्रधान. पण आहे काय शेवटी बुद्धिनाशात प्रणश्यती, असं आपण ब्रह्मदेवाला नाही म्हणू शकत. पण सिद्धांत असा आहे की त्या प्रेमापोटी बाप सुद्धा काय वाटेल ते करायला तयार आहे. हे सगळे पुराण पुरुषोत्तमाच्या कथा नाही आहे. ह्या ऐकून काहीतरी त्याच्यापासून शिकून अमलीकरण करणे. म्हणून नुसतं ऐकून सोडून दिलं, ह्या कानाने गेलं आणि त्या कानाने गेलं. का हो आज बुवानी काय कथा केली? अरे त्यांनी चरित्र लावलं. काय म्हणलं? फलण्याचं चरित्र लावलं. झालं, ऐकलं गेलं.
त्यांनी म्हटलं काय सांगितलं, तुम्हाला काय कळलं? अरे कळायचं काय त्याच्यात? माता बहुत चांगले होते की वाईट होते हे तुम्हीच ठरवा. मग चांगलं वाटलं तर चांगले, वाईट वाटलं तर है म्हणून कधी मजा नाही. चला आता तुला मजा घ्यायला आलं ते. अरे कथेचा आनंद आहे, मजा कुठला घेऊन बसला? अरे मजाचा कजा होतो. अरे या निमित्ताने काहीतरी तर त्या रघुवीराचं नामस्मरण होतंय, कानावर पडतंय. ह्या सद्भावनेने ये, सद्भावनेने बैस. मग हे चांगलं आणि वाईट ही सगळी तुझी स्वतःची कल्पना आहे. जगात जे आहे ते न काही चांगलं आहे ना काही वाईट आहे. म्हणून तर त्या परमात्माची सृष्टी कशी म्हटलं समान. तो कुणालाच वाईट म्हणत नाही, कुणाला चांगलं म्हणत नाही, तोच परमात्मा. म्हणून पहिले सांगितलं की अध्यक्ष तोच असतो जो आंधळाही असतो, जो लंगडाही असतो, ज्याला काही दिसत नाही, तो अध्यक्ष. अधू आहे तो. अक्ष म्हणजे आंधळे, डोळे त्याचे आंधळे. मग असा अध्यक्ष सगळ्यांनाच आवडतो. मग आता तुम्ही कुणाला जर बोलायला गेला तर तिथेच जे वाईटपणा येईल, म्हणून बोलू नका, प्रत्येकाची प्रशंसा करत चला. हे काय म्हटलं, हीच तर राजनीती आहे. हे सगळं चाललंय जगामध्ये. मग तात्पर्य हे की भावाची तो भस्म की ब्रह्मदेवानी विचार करावा. ह्यांनी म्हटलं तथास्तु. माता तथास्तु झाल्यानंतर म्हटलं याच्या मनात आलं की आता बरप्रधानाची शक्ती आली. मग आता त्यांची आज्ञा घेतली की महाराज जरा आता मी फिरून येतो. 12 वर्ष झाले सत्यलोकाच्या बाहेरचा आकाश नाही पाहिलंय. मग सत्यलोकाच्या बाहेर आणखीन आहे काय? म्हटलं जरा निघावं. म्हणून आज्ञा घेतली, निघाला. मग आता कुठे जाणार म्हणून सत्यलोकाच्या द्वारावर उभा आहे, जिकडे तिकडे पाहतोय. मग सगळीकडे आकाशच दिसतंय, काही दिसतच नाही. कोणचे लोक कुठे? ब्रह्मलोकावर उभा आहे. आणि तिथं समोरून स्वारी निघाली. नारायण नारायण हरी जय 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 नारायण जय जय नारायण नारायण हरी जय जय नारायण. नारायण स्मरण चाललंय. गळ्यामध्ये वीणा आहे, हातात चिपळी. नारायण नारायण हरी जय 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 नारायण जय जय नारायण नारायण हरी जय जय. आता दृश्य समोरून चाललंय. नारायण हरी जय 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 नारायण. आता हे रूप काय करणार? दोरीवर नाचायचं असलं, सर्कस त्याच्यावरच होती. जराही ताल चुकला की धम्म खाली. गुरुनाथ महाराज काय करायचं? सुरामध्ये असुर आणि तालामध्ये वेता. मग आता सर्कस कशी होणार? आणि सर्कशीचं अनुसंधान काय म्हटलं? नाद. नाद ब्रह्म आहे. मग तो सर्कशीवर करामात करणारा जो कुणी आहे, मग ती स्त्री असो की पुरुष असो, त्याचा अनुसंधान म्हटलं त्या नादावर आहे. तो बेंड चालत राहतो. मला किती लोक पाहतात ह्याच्याकडे नाही आहे. म्हणून लोकदृष्टी जवळ समाप्त होत नाही तोपर्यंत नाद संधान लागत नाही. आणि त्या नादावर म्हटलं काय नाही नाही ते कर्तव्य करतोय. लोक पाहतात ते. जर तो तुटला तर गेला, प्राणाला मुकला. सद्गुरुनाथ महाराज. म्हणून या देहम्मा पातयेत अर्थम्मा साधयेत म्हटलं. इतकी जेव्हा उदारता तयारी असती तेव्हा म्हटलं तो स्वतः येऊन म्हणतो की तू माझा दास आहे. दास तो सर्वोत्तमाचा. मग डोळ्याने दृश्य पाहतोय. आजपर्यंत अशी वेशभूषा कधी पाहिली नाही. का म्हटलं गरज संताचीच आहे. मग ब्रह्मदेवाचा मुलगा जरी असला तरी, असुर जरी असला तरी, पहिली मुलाखत कोणाची म्हटलं? नारद. जो कधी रद्द होत नाही तो नारद. मग त्या वेशभूषेवरून त्यांना आता नाव थोडीच ओळखत होता. यांनी आवाज दिली की अहो तंबुरेवाले बुवा थांबा. नारदाचा विचार आज सत्यलोकात यायचा नव्हता, म्हणून परभारे चालले होते. सत्यलोकाकडे पाहिलंही नाही, म्हणून समोरून चालले होते. हा ओरडला अहो थांबा.
नारदांनी पाहिलं आम्हाला असं बोलवणारा कोण आहे जगात? सगळे आम्हाला ओळखतात. मग ही स्वारी नारदांनी सुद्धा पहिल्यांदाच पाहिली. मग हा तिथं त्या दारातून त्यांना म्हणता, हो थांबा, मी आलो, थांबा. नारद उभे राहिले. येऊ द्या, कोण आहे, काय आहे? सत्यलोकाच्या द्वारावरून येतोय म्हणजे कुणी ब्रह्मदेवाचाच असावा. म्हणून तो आला धावत आणि त्यांना काय म्हणला, अहो लवकर या, माझ्या गळ्यात पडून भेटा. अरे नारद जरा हुशारच होते. नारद मागे सरकले. ते म्हणले, अहो तुमची आमची काही ओळख नाही, भेट नाही, गाठ नाही, आम्ही कधी पाहिलं नाही, तुम्ही कधी पाहिलं नाही, आणि आमच्या गळ्यात येऊन भेटा कशा करता? तुम्ही कोण? नाही तर काही लोक ओळख नसली तरी का, हो कसं काय, ठीक आहे, अरे असं दाखवतील की मागच्या जन्मीची ओळख आहे. माथा नारद म्हणले, ओळख नाही, पाळख नाही, कशाला गळ्यामध्ये भेट? हा मेरे पत्थर पड मेरे पाव. नारद म्हणले, हु इज दिस? तुम्ही कोण? पितळी दरवाजे. हा म्हणला, अहो तुम्हाला नाही माहिती? म्हणले, आम्हाला काय माहिती? ते म्हणले, मी ब्रह्मदेवाचा मुलगा. नारद म्हणले, अच्छा, तुम्ही केव्हा झाला प्रगट? हे म्हणले, मला 12 वर्ष झाले हो, मी आज 24 वर्षाचा आहे, ब्रह्मदेव माझे बाप. नारद म्हणले, अच्छा चांगलं आहे मग, पण म्हणे माहिती आहे? नारद म्हणले, काय? हे म्हणले, अहो मी त्यांची 12 वर्ष सेवा केली आहे. नारद म्हणले, भा छान केलं तुम्ही, उत्तम करायलाच पाहिजे, हा पुत्रधर्म आहे. अहो ते तर ठीक आहे हो, पण म्हणे ब्रह्मदेवानी मला 3 वर प्रदान दिली. नारद म्हणले, अच्छा 3? कोणकोणचे? हा म्हणला, मी त्यांना मागितलं की युद्धा माझी अजिंक्य. नारद म्हणले, बहुत बढिया, ब्रह्मदेवाने दिलंय ना? हे म्हणले, हो दिलंय. सुंदर वधू भावी मला प्राप्त की. नारद म्हणले, ठीक आहे, आता बोला. हे म्हणते, कोणी मध्ये भेटता अवचिता भावाची तो भस्मकी सद्गुरु. नारद मागे सरकले. म्हणले, वारे शाण्या, अरे आता ब्रह्मदेवाने दिले वरप्रदान तर खरेच असतील, हे आहेच, पण नारद समजले की याचा वरचा मजला अगदी ब्लँक, अगदी खाली, मग ह्याला जसा वाटेल तसा भरता येईल. हे म्हणले, अरे तुझं नाव काय? हा म्हणला, माझं नाव सिंधूर. नारद म्हणले, ठीक आहे, तुझा आहेच वर्ण तसा. ते म्हणले, तुला एक गोष्ट खरं सांगू, तू ब्रह्मदेवाचा पुत्र आहे तर तुला माहिती नाही, मी बी ब्रह्मदेवाचाच मानस पुत्र आहे. ह्यामध्ये म्हटलं काही खोटं नाही आहे. हे म्हणले, अच्छा, आपण तर माझे मोठे बंधू. ते म्हणले, आहेच, आणि नुसते मोठे बंधू नाही, दादा आहे. तर ते म्हणले की मी ब्रह्मदेवाचा सहवास जितका तुला आहे त्याच्यापेक्षा अधिक मला आहे. म्हटलं, ब्रह्मदेव इतके चिक्कू बाप आहे की ते कुणालाच काही देत नाही, सेवा तर सगळी करवून घेतात आणि वरप्रदानाच्या नावावर काहीच देत नाही. अरे इतके वर्ष झाले मला वरप्रदानाचं शेपूट देखील माहिती नाही. मी मोठा मुलगा आहे आणि तुला 1, 2, 3 देऊन दिले, सगळे खोटे. हा म्हणला, खोटे? इथं काय? नारद म्हणले, तू काय प्रचिती पाहायला माझ्याकडे आला? ते म्हणले, हो, नाही तर काय? नारद म्हणले, वारे वा, प्रचिती माझ्यावर. आणि समजा एक गोष्ट मी तर सांगतो खोटे, ह्याच्यावर विचार कर. अरे 1, 2, 3 असे कुठे वरप्रदान कुठे खरे असतात का? त्यांनी काही म्हटलं आणि तुम्ही काही ऐकलं तर तुझी समाधाना करता म्हणले, पण मी खोटे. पण समजा तू माझ्या गळ्यात पडला, विचार कर, आणि समजा मी भस्म झालो, तुला काय मिळेल? तर म्हणलं, हो आहे खरं, नुसती प्रचिती पाहण्याकरता म्हटलं एखाद्याला भस्म करून मिळणार काय? हे म्हणले, हातातली तंबुरीन वीणाच मिळेल, भजन करावं लागेल, नारायण 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 करत फिरा. हे म्हणले, हे असं. ते म्हणले, अरे वेड्या, आपण जिथे शिकतो, आपण ज्या कॉलेजमध्ये ज्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकतो तिथेच पेपर देतो आणि तिथं सर्टिफिकेट मिळतं खरं खोट्याचं, की तुम्ही आहे की नाही, पुरे झाले की नाही, हे सर्टिफिकेट मिळतं.
मग ते ए नंबरचं असो, बी असो, सी असो, कोणतं तरी ग्रेड असलं तरी मिळतं. का की आता सगळी डिग्री होल्डर आहे. त्यावेळेस बिना डिग्रीचे होते. सद्गुरुनाथ महाराज. समजायचं ते तुम्ही समजा. एकदा असा प्रसंग झाला की एका मंचावर 3 जण बसली. 3 जण. जागी रही भावना जैसी प्रभू मुग्रत देखी तिन तैसी. 3 जण बसले. त्याच्यामध्ये एक संत होते, एक विचारक होते आणि एक कवी होते. तर जहां न पोहोचे रवी वहां पोहोचे कवी. लेकिन संताचं उद्बोधन ज्यावेळेस झालं तर संतांनी काय सांगितलं? संतांनी सांगितलं की जगत इथला परमात्मा. मग सगळीकडे तोच आहे. मग इकडेही परमात्मा, तिकडेही परमात्मा, समोरही मागेही आती बाहेर सगळीकडे परमात्माच आहे. मग जो विचारक होते त्यांचं उद्बोधन सुरुवात झालं. ते म्हणले जिधर देखो उधर हवा ही हवा है. आगे भी हवा, पीछे भी हवा, अंदर भी हवा, बाहर भी हवा. दृष्टिकोन आहे. खरं बोलला तो. वायूशिवाय काय? वायू कोणाला ऐकतोय का? असं नाही. माझा परमात्मा कहणं वायू म्हणा. मग त्यांनी आपलं उद्बोधन दिलं. त्यांना जसा अनुभव आला. मग हे कवी होते, हे बोलायला लागले. यांना म्हटलं कविता वाचा. ते म्हणले क्या कहूँ, आगे भी गधे, पीछे भी गधे, आजू भी गधे, बाजू भी गधे, ऊपर भी गधे, नीचे भी गधे. तुम्ही नका समजू बरं. तो कवी म्हणला तर ते जेवढे सगळे बसले होते इतक्या जोरदार हसायला लागले. सगळे हसले. तो कवी म्हणला ए अरे गधा कवी हसता नाहीये. कवी हुशार होता. त्यांनी सगळ्यांची इतकी साधली. आणि हे खरं आहे, हा सिद्धांत आहे. गधाला कधीच हसू येत नाही. मग जो हसतो येतो म्हटलं तो नाही आहे. मग पब्लिक मधून एक जण उठून उभा राहिला. तो म्हणला की जो मंच पे खड़ा है वो तो हंस ही नहीं रहा है. सद्गुरुनाथ महाराज. म्हणून नारदांनी विचार केला की किती क्वालिटीज आहे ब्रह्मदेवाच्या ह्याच्यामध्ये. म्हणून ते म्हणले आपण जिथे शिकतो तिथेच तर सर्टिफिकेट घेतो. मग आता तुला जर दिले तर तू ब्रह्मदेवाच्या गळ्यात पड. म्हणजे तुला प्रचिती येईल. समजा ते भस्म झाले तर तू स्वतःच ब्रह्मदेव होशील, ब्रह्मपद मिळेल. आणि नाही झाले तर तुला कळूनच जाईल खोटं आहे. तो म्हणला वा दादा तुम्ही चांगलं सांगितलं. आता मी जातो. आता ब्रह्मदेवाच्याच गळ्यात पडतो. तो जो परतला आता म्हटलं बिघडला. सद्गुरुनाथ महाराज. म्हणून एकनाथ महाराज म्हणले ओळखीला हारी धन्य तो संसारी मोक्ष त्याचे घरी. ओळखीला हारी धन्य तो संसारी मोक्ष त्याचे घरी. मनसाय रे बाबा मनसाय जोगी राज पीरा कठिन है दुनिया कुंभ दुखाई हो. बाबा करता गुलाम मैं पटऊ